नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हस्त खेळत ठेव, हीच स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याचा आधी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करायला विसरू नका। भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात संकटे आली, अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही, कारण ज्याने श्री स्वामी समर्थांचा हात धरला आहे त्याला संकटांपासून वाचवण्याची जबाबदारी स्वामी समर्थ घेतात। संकटे ही तात्पुरती असतात, पण विश्वास असेल, धैर्य असेल तर ती आपल्याला अजून बळकट करून जातात। स्वामींनी आपल्याला शिकवले आहे की तू भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुझी परिस्थिती सध्या जरी कठीण वाटत असेल तरी तू त्यातून बाहेर पडशील। संकटे आणि कठीण प्रसंग नेहमीच माणसाला काही शिकवतात। संकटांमुळे आपल्याला जीवनाचे खरे मूल्य कळते। स्वामी समर्थ म्हणतात, तू जर कष्ट घेतलेस, प्रयत्न केलेस तरच मी तुझ्या मागे उभा राहीन। श्री स्वामी समर्थ भक्तांना नेहमीच सांगतात की संकटांपासून पळून जाऊ नका, तर त्यांचा धैर्याने सामना करा। संकटे म्हणजे देवाने दिलेली परीक्षा असते आणि परीक्षा पास केल्यानंतरच यश मिळते। स्वामींची शिकवण आहे की जीवनात कधीही शॉर्टकट घेतला नाही पाहिजे। प्रयत्नानेच यश मिळते आणि देवाची कृपा आपल्यावर सदैव राहते। स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे। तू ज्या संकटातून जात आहेस ते तात्पुरते आहे। धैर्य आणि श्रद्धा ठेव, मी तुझ्या सोबत आहे। कर्मावर विश्वास ठेवून तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा। स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपल्याला मेहनतीशिवाय कधीच यश मिळत नाही। स्वामी सांगतात, भाग्य त्या व्यक्तीला मिळते जो मेहनत करतो। जे फक्त प्रार्थना करतात परंतु कष्ट करत नाहीत त्यांना यश मिळणे कठीण आहे। श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, तुम्ही खूप कष्ट केले, तुमचे दुःख मी पाहिले आहे। आता वेळ आली आहे की तुम्हाला त्याचे फळ मिळावे। स्वामींच्या आशीर्वादानेच आपल्याला यश मिळते, पण ते फक्त तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वतः कष्ट करतो। स्वामी सांगतात, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला यश देणे भाग पडेल। देवाला फक्त प्रार्थना करून काहीही साधत नाही, त्यासाठी कष्टाची जोड द्या। कर्माच्या सिद्धांतावर आधारित हा संदेश स्वामी समर्थांच्या शिकवणीतील एक मुख्य भाग आहे। जेव्हा तुम्ही कष्ट करत असता तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असतो। जे लोक स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतात त्यांना स्वामी समर्थ सदैव रक्षण करतात। स्वामी समर्थ सांगतात, जर तुला आशीर्वाद हवा असेल तर कष्ट करून ते मिळव। फक्त प्रार्थना करणाऱ्यांना आशीर्वाद मिळत नाही। स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितले आहे की प्रामाणिकपणे मेहनत करणे हेच खरे भक्तीचे चिन्ह आहे। स्वामी म्हणतात, तुम्ही कष्ट करा आणि मी तुम्हाला यशाचा आशीर्वाद देईन। स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की जीवनात येणाऱ्या अडचणी या आपल्या परीक्षेचा भाग आहेत। त्या अडचणींवर मात करूनच यश मिळते। स्वामी सांगतात, तुम्ही जर संकटांचा सामना केलात तरच तुम्हाला यश मिळेल। संकटे ही फक्त तुमची क्षमता पाहण्यासाठी येतात। स्वामी समर्थांच्या शिकवणीत असेही सांगितले आहे की संकटे ही नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात। संकटांच्या काळात माणसाला त्याच्या सामर्थ्याची खरी जाणीव होते। स्वामी समर्थ सांगतात, माणूस जेव्हा संकटांतून जातो तेव्हा त्याला त्याच्या आत्मविश्वासाची जाणीव होते। जो आत्मविश्वास ठेवतो तोच यशस्वी होतो। स्वामी समर्थांची शिकवण अशी आहे की जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मावर आधारित असते। स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात, तुमचे कर्म चांगले असेल तरच तुम्हाला यश मिळेल। कर्माच्या शिवाय कशालाच यश मिळत नाही। स्वामी सांगतात, तुम्ही कष्ट करत राहा, धीर धरा आणि यशस्वी व्हा। संकटांच्या काळात माणसाला धीर धरायला शिकवणे ही स्वामी समर्थांची शिकवण आहे। स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की
धीर धरा, संकटे ही तात्पुरती असतात. स्वामी समर्थांची शिकवण अशी आहे की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेतला नाही पाहिजे. मेहनत केली तरच यश मिळते. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुम्ही कष्ट केलेत, आता वेळ आली आहे की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळावं. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात संकटे येतील, पण त्यांचा सामना करा. मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी स्वामी समर्थ शिकवतात ती म्हणजे कष्टाने कमावलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा असेल तर संकटे आपोआप दूर होतात. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुम्ही कितीही संकटात असलात तरी तुमच्यात ती शक्ती आहे की तुम्ही त्या संकटांवर मात करू शकता. स्वामी सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितले आहे की संकटे ही नेहमी तात्पुरती असतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला धैर्याची आणि श्रद्धेची गरज आहे. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की तुम्ही कितीही मोठ्या संकटात असलात तरी तुमच्यात ती शक्ती आहे की तुम्ही त्या संकटांवर मात करू शकता. स्वामी समर्थांची शिकवण अशी आहे की आयुष्यात संकटे येतील, पण त्यांचा सामना करण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही कष्ट करत राहा आणि मी तुम्हाला यशस्वी करीन. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपल्याला मेहनतीशिवाय कधीच यश मिळत नाही. स्वामी सांगतात, तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलीत तरच तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुम्ही कितीही संकटात असलात तरी तुमच्यात ती शक्ती आहे की तुम्ही त्या संकटांवर मात करू शकता. संकटातून माणसाला ख्या धैर्याची आणि श्रद्धेची जाणीव होते. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की तुम्ही कष्ट करा आणि मी तुम्हाला यशस्वी करीन. स्वामी समर्थांची शिकवण ही आहे की जीवनात मेहनत आणि प्रामाणिकपणा हाच यशाचा खरा मार्ग आहे. स्वामी सांगतात, तुम्ही मेहनत करा आणि मी तुम्हाला यशाचं फळ देईन. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात, तुम्ही संकटातून जाल, पण मी तुम्हाला सोडणार नाही. स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, तुम्ही कितीही संकटात असलात तरी तुमच्यात ती शक्ती आहे की तुम्ही त्या संकटांवर मात करू शकता. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की तुम्ही कष्ट करा आणि मी तुम्हाला यशाचं फळ देईन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर असेच प्रेरणादायी व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी माऊली चॅनल वरती नवीन असाल तर नक्की स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो.